औषध पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवरती जोरदार निशाणे साधले. काय म्हणून? मोदी म्हणतात की काँग्रेस देशात भीतीचं वातावरण निर्माण करते आणि फडणवीस म्हणतात की जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता ही मोदींमध्ये आहे असं अमेरिकेचे नेते म्हणतात. त्यामुळे काँग्रेसने बदनामी करणं थांबवावं. मुळात नरेंद्र मोदींनी देशाची बदनामी करणं थांबवायला पाहिजे आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा बदनामी करणाऱ्या पंतप्रधानांचं समर्थन करू नये. गेल्या काही काळात हिंदुस्थानला जी मानहानी पत्करावी लागली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार हे नरेंद्र मोदी आहेत हे देवेंद्र फडणवीसजी यांनाही कळत आहे. संघर्ष थांबवण्याची क्षमता जर नरेंद्र मोदी यांच्याकडे असती तर इराणमध्ये आणि इस्रायलमध्ये हजारो निरपराध लोकांचे जे प्राण गेले ते गेले नसते. आणि हा दोन देशातल्या संघर्षाला जबाबदार मोदी यांचे मालक प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आहे. ज्या पद्धतीनं बॉम्ब वर्षाव सुरू आहे, नरेंद्र मोदी आतापर्यंत ह्या संघर्षावरती त्यांनी तोंडातून एक शब्दही काढलेला नाही. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना मोदींनी ऑपरेशन सिंदूर अचानक मागे घेतलं ते प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या दबावामुळे. जर ऑपरेशन सिंदूर थांबवू शकतात ते एका दबावाखाली, त्यांनी त्याच प्रकारचा दबाव प्रेसिडेंट ट्रम्पवर आणायला पाहिजे होता. भारत महान देश आहे, मोठा देश आहे. जर या जगातले स्पेन, इटाली सारखी, पुतीन सारखी राष्ट्र, मी नावं घेतोय, या युद्धावरती मत व्यक्त करतायत, चीन मत व्यक्त करताय, पण नरेंद्र मोदींकडून अद्याप कोणतेही मत, कोणती भूमिका ही व्यक्त झालेली नाही. हे अत्यंत ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बदनामी कोण करत? अमेरिकेबरोबर भारताने केलेला व्यापार करार हीच भारताची बदनामी. ज्या अत्यंत दळभद्री अटी भारतावर लादलेल्या आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान करणाऱ्या, भारताचं नुकसान करणाऱ्या, त्या प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली लादलेल्या. प्रेसिडेंट ट्रम्प आम्हाला सांगतोय आम्ही कोणाकडून तेल खरेदी करायचं, रशियाकडून करायचं की अन्य कोणाकडून करायचं, परमिशन आम्हाला भारताच्या प्रधानमंत्र्यांना प्रेसिडेंट ट्रम्प देतोय. याला काय म्हणायचं? याला सन्मान म्हणायचा का बदनामी म्हणायची? सांगा. महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा वेगळं काय घडतं असं मला वाटत नाही, पण महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही काही बोलत नाही. जर हे म्हणतायत की काँग्रेस बदनाम करताय, मग या राज्याची, देशाची प्रतिष्ठा शिखरावर पोहोचावी म्हणून मोदीने काय केलं? तुम्ही खोटं बोलताय. आजही पहा, देशभरामध्ये एलपीजी गॅससाठी रांगा लागलेल्या आणि तुम्ही म्हणताय सगळं आलबेल. शिर्डीतल्या साई संस्थान शिर्डीमध्ये प्रसादाचे 2 लाडू देत होते, आता एकच लाडू देतात. का इंधन नाही, गॅस नाही, हे तरी मान्य करा. देवासमोर तरी खोटं बोलू नका. जे जेवण तिकडे भक्तांना देत होते त्याच्यामध्ये 2 चपात्यांऐवजी आता 1 चपाती देत आहे. बरोबर ना? मी सांगतोय ते. का इंधन नाही, गॅस नाही. अरे देवासमोर तरी खोटं बोलू नका, सगळं ठीक चाललंय म्हणून. हे जवळजवळ हे हिंदुत्ववादाने मी सांगू इच्छितो, या देशातल्या सर्व देवस्थानामध्ये सध्या हीच परिस्थिती आहे. मुंबईतली 40% रेस्टॉरंट बंद झालेली आहेत आणि हजारो लोकांचा रोजगार गेलेला. ही कोणाची बदनामी आहे? महाराष्ट्राची बदनामी आहे. ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी आहे. ही हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्यांची बदनामी आहे. हे जर कोणाला कळत नसेल तर त्यांच्या समोर डोकं फोडून काय उपयोग?